उपस्थित काँग्रेसचे माझे सहकारी जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकारी आणि आपले उमेदवार आपल्या सगळ्यांच्या निवडणुकीच्या कामकाजामधला उत्सुक अशा स्वरूपाचा सहभाग थोडे आपले मोठे चेहरे डोळ्यातली चमक ही स्पष्ट करते की येणारा विजय हा आपलाच आहे. डॉक्टर अविनाश सारखा नम्र ॲडव्होकेट एक नम्र अशा प्रकारचा आहे कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या मदतीला आणि प्रतिनिधित्व करण्याकरता आता आपण पुढे गेलेला आहे. महिलांची उपस्थिती ही मोठ्या प्रमाणावर आहे. कोकणाचं जे वैशिष्ट्य आहे ते आपण जोपासत आहात. मात्र इथल्या भूमिपुत्रांना इथल्या संस्कृतीचा गळा आवळण्याकरता आता भांडवलदार जे आहे ते आसूच केलं. दोन गुजरातचे माणसं देश विकतात आहे आणि दोन गुजरातचे माणसं देश सर्वी करतात. त्यामुळे तुमची बोली भाषा सह्याद्रीची कोकणी भाषा कानाला गोड लागते. मात्र या गोड लागणाऱ्या भाषेला आणि महान असणाऱ्या आपल्या परंपरेला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला मात्र आता तिखट बोलल्याशिवाय जमणार नाही. एक संघ झाल्याशिवाय जमणार नाही. मी काही ज्योतिषी नाही, ज्योतिषशास्त्रावर माझा विश्वास नाही. मात्र ही भूमिपुत्रांच्या लढाईची शेवटची निवडणूक आहे. जर मतदान चुकलं, मतदानामध्ये गोंधळ झाला आणि चिखलात उमललेल्या एका विकृत निशाणीला जर तुम्ही मतदान केलं तर ते सर्व लोक अडाणीच्या आणि अंबानीच्या लग्नामध्ये त्यांच्या घरात चहापाणी करताना फरशा पुसताना हे तुम्हाला दिसतील. असं बोलणं थोडंसं सभ्यतेमध्ये बसत नाही. मात्र दुर्दैवाने ते खरं आहे. आणि ही निवडणूक भूमिपुत्रांची लढाई ही लढाईची आहे. गळा पकडला गेलेला आहे. उरणची गचंडी हातात आलेली आहे. आता खाली तिसऱ्या मुंबईच्या नावावर हे फुलपात्र सोडलंय. फुलपात्र दिसायला खूप छान दिसतं. मात्र त्याचे जे पंख आहेत त्याच्या पंखाला खालून ब्रिज लावलेले आहे आणि वरतून नोटा चिटकवलेल्या आहेत. वरच्या नोटा हे सत्ताधाऱ्यांना पाहिजे आणि खालचं जे विष आहे ते या मातीमध्ये मिळवून आपल्या सर्वांना नष्ट करण्याच्या अनुषंगानं भांडवलशाही ही पुढे आलेली आहे. आणि त्यांना थांबवण्याकरता काँग्रेसचा एक शिलेदार आपण पाठवा ही विनंती आपल्या सगळ्यांना करण्यासाठी आम्ही आलेलो. हा देश कोणाचा? हा देश गुडभर लोकांचा नाही. हा देश पुंजीपतींचा नाही. हा देश सरकारमधल्या लोकांचा नाही. हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. आणि हे स्वातंत्र्याचं आपली फार मोठी देण आहे. स्वातंत्र्याच्या आधी संस्कृती नव्हती. मात्र काँग्रेसने ही भूमिका स्वीकारली आणि लोकांची शक्ती लोकांच्या हातात देण्याच्या अनुषंगानं स्वप्न बघितलं. राजीव गांधींनी 1989ला पंचायत राज विधेयकांचा आणि आपल्याला अधिक सशक्त केलं. ग्रामसभांना अधिकार दिले, आदिवासींना अधिकार दिले आणि नागरिकांना अधिकार देत असताना आपल्याला लढण्याकरता आपल्या हातामध्ये आयुध दिले, हत्यार दिले. म्हणजे हत्यार नव्हते. आता ही जी हत्यार आहे ही आता जिथे चालवायची तिथे चालवता आमच्यातच जर आपण चालत असतो आपल्याला काळ माफ करणार नाही. जसा भूमिपुत्र आहे तसा आदिवासी देखील आहे. आणि आदिवासी हा मूळ निवासी या ठिकाणी देशाचा आहे. आम्ही आदिवासीला आदिवासी बोलतो. आम्ही काही त्याला वनवासी म्हणत नाही. आम्ही तर अर्थ आपण सारे संविधान आणि त्या आदिवासींच्याही हक्कावर घालायचे. कोणी काही झालं तर ग्रामसभेशिवाय कोणता निर्णय होऊ शकत नाही. थेट सुप्रीम कोर्टामध्ये देखील अशा पद्धतीने रुलिंग झालेले आहे. आपल्या या ठिकाणामध्ये जे संकट येऊ घातलंय त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं संकट हे नियमगिरी पर्वतात आलं. आणि आपण तरी शिकलेलो आहोत. मुंबई हाकीच्या अंतरावर आहे. मात्र नियमगिरी इतकी दूर आहे की तिथे लाईट नाही. तिथे कंदील पेटवायला घासते ते भेटत नाही. अशा नियमगिरीच्या लोकांनी एकत्र येऊन ग्रामसभेच्या माध्यमातून फार मोठी वेदांता नावाची कंपनी थांबवलेली आहे. आता याच पद्धतीवर ग्रामसभेच्या माध्यमातून भूमिपुत्रांच्या आदिवासींच्या लढाईसाठी आपल्याला काय करता येईल अशी संकटाची लढाई आहे. ही निवडणूक राशील का उभा राहिले बाप्पाने पाली नाही. ही निवडणूक आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं असं गुलाल
उधळायची आणि ढोलकी वाजवायची ही निवडणूक नाही. ही निवडणूक जगण्या आणि मारण्याच्या लढाईमध्ये आपली प्रकृती पाठवायची आहे. तर पेशारीत वकील असणाऱ्या आणि त्याच्या नावाचं ठाकूर आहे. तुम्ही सोबत आले तर ओरिजिनल ठाकूर, आणि तुम्ही जर सोबत असले तर तिला हाताचा शोलेचा ठाकूर. तर आता शोलेचा ठाकूर करायचा का तुम्ही तुमचा हात करणार? शोलेचा ठाकूर करायचा का तुम्ही तुमचे हात देणार? तुम्ही हात देऊन बळकट करणार. आणि हा ठाकूर जो आहे हा कंपल्सरीला लोणाल्याशिवाय आणि सोबतच आता समविचारीच्या अनुषंगानं कविताताई या पंचायत समितीमध्ये उभ्या आहेत. आणि कविताताईची जी कविता आहे ही भूमीवरची कविता आहे, ही जात्यावरची कविता आहे, ही शेतावरची बागावरची तांदूळ लागवडीची कविता आहे. या कवितेला आपल्याला पुढे घेऊन जायचंय. ही कविता जर आपण अवलंबन केलं तर त्याचा फेक तमाशा देव नावाचं आता एक लावणी घेऊन दुसरा विचार येणार आहे. नाच मेरी बुलबुल की पैसा दिले का विचार येणार आहे. त्यामुळे हे बेसूर गाणं आपली कविता नाही, हा देखील निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि या सर्वांची जी लढाई आहे तिचा प्रारंभ करण्याकरता स्वागती त्याच्या पाठीशी प्रारंभ आहे प्रचंड. हे जे गीत आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने साकार व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. येणारा काळ हा महाविकास आघाडीचा आहे. काँग्रेसने दीर्घकाळ इथलं समाजकारण, इथलं राजकारण, इथलं विकासकारण केलंय. आता पुन्हा आम्हाला आमचे मिळवून द्या असा मी आपल्या सर्वात पुढे धुळीत बसून मताचा जोबा मागतो. काँग्रेसचं आणि या कोकणाचं नातं हे सुनील दावणका साधता रिक्षाचा आता त्यातून आपल्याला पुढे जाण्याकरता पुन्हा आम्हाला सर्वांनी मिळवून द्यावी ही विनंती करतो. आणि स्वातंत्र्य लढ्यातील जंगल आंदोलन जे झालं होतं आणि त्यामध्ये सीताराम गोमा ठाकूर जे आहेत हे स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहे. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात इंग्रजांचा कायदा हा मोडून कुऱ्हाड चालवली होती. आता त्यांचा नातू देखील जो आहे हा हातात कुऱ्हाड येऊन तिच्या अधिकाराकडे या कुऱ्हाडीला धार मात्र जनमताची असली पाहिजे. संघर्षाला जो तयार आहे मात्र त्याचा आवाज आपण व्हावं ही विनंती या निमित्तानं करतो. समजते वाले को त्याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही काम. हा लढा हा आपला लढा आहे. हा मशाल हातात घेऊन खटारा जो निघालेला आहे हा पुढे विजय हो ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद.